आज आपण बोलणार आहोत अशा महत्त्वाच्या विषयावर ज्या विषयांचे वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व मानले जाते। तो विषय म्हणजे आपल्या घराचा मुख्य दरवाजा। काही लोक खूप कष्ट करतात, पैसा येतोही, पण घरात टिकतच नाही। कधी अचानक खर्च वाढतो, कधी आजारपण, कधी भांडणं। पण तुम्हाला माहिती आहे का, यामागे तुमचं नशीब नाही, तुमच्या घराचा दरवाजा कारणीभूत असू शकतो। आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा। कदाचित तुमचं घर रोज पैसा बाहेर ढकलत असेल आणि तुम्हाला कळतही नसेल। मुख्य दरवाजा इतका महत्त्वाचा का असतो? वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा हा फक्त येण्या जाण्याचा मार्ग नसतो, तो घराचा ऊर्जेचा मुख्य असतो। ऊर्जेचं तोंड एनर्जी माउथ असतो। जसं आपण अन्न तोंडातून घेतो, तसं घर सुख, पैसा, संधी, नशीब सगळं दरवाजातून घेत असतं। म्हणूनच घरात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची सुरुवात दरवाजातून होते। पैसा येणार की जाणार, पाहुणे शुभ की अशुभ, नोकरी मिळणार की अडकणार, घरात प्रेम राहणार की तणाव होणार, हे 80% वेळा मुख्य दरवाजा ठरवत असतं। मग दरवाजा चुकीचा असेल तर काय घडतं? पहिली गोष्ट म्हणजे पैसा टिकत नाही। तुम्ही कधी नोटीस केले का, पगार येतो पण 2-3 दिवसात, जास्तीत जास्त 8 दिवस किंवा एका महिन्यात संपतो। या मागचं कारण असतं चुकीच्या दिशेचा दरवाजा। घरात येणारी लक्ष्मी थांबू देत नाही, ती आत येते आणि लगेच निघून जाते। याला वास्तूत धनक्षय योग असे म्हणतात। दुसरी गोष्ट म्हणजे सतत होणारा वाढता खर्च। अचानक मेडिकल खर्च, गाडीचे बिघाड, घर दुरुस्ती, कर्ज, हे नशीब नाही, ही निगेटिव्ह एनर्जीची सर्क्युलेशन असते। तिसरी गोष्ट असते घरात भांडणं वाढतात। अशा घरात लोक चिडचिडे होतात, लहान गोष्टी मोठ्या होतात, पती पत्नीत वाद होतात, मुलं हट्टी बनत जातात, कोणी कोणाचं ऐकत नाही, कारण घरात येणारी ऊर्जा अग्रेसिव्ह होते। चौथी गोष्ट म्हणजे कामे अडकतात। फॉर्म भरला की रिजेक्ट होतो, डील जवळ आली की कॅन्सल होते, लग्न ठरत नाही, प्रमोशन थांबतं। लोक म्हणतात दृष्ट लागली, पण 70% याचं कारण असतं मुख्य दरवाजा। सर्वात धोकादायी स्थिती तुम्हाला माहिती आहे का? जर मुख्य दरवाजा अगदी कोपऱ्यावर असेल, किंवा दरवाजाच्या समोर थेट जिना असेल, किंवा दरवाजाच्या समोर बाथरूम असेल, किंवा दरवाजा भिंतीवर धडकणारा असेल, तर घरात ऊर्जा आदळते आणि परत जाते। यामुळे काय होतं, घरात लोक येतात पण संबंध टिकत नाहीत, पैसा येतो पण साठत नाही, आणि सर्वात वाईट की घरात राहताना समाधान मिळत नाही। या गोष्टी खूप त्रासदायक होत जातात आणि मानसिक समाधान नाहीसं होत जातं। तुमच्या दरवाजाच्या समोर कचरा, चपलांचा ढीग, अंधार, तुटलेली बेल, कर्कश आवाज करणारा दरवाजा असेल तर घर रोज निगेटिव्ह एनर्जी ॲक्सेप्ट करत असतं। हे समजून जायचं। वास्तू बदलण्यासाठी घर तोडावं लागत नाही, फक्त चुका समजून घ्याव्या लागतात। मुख्य दरवाजा योग्य कसा करायचा आणि उपाय काय करायचे, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तुमचा दरवाजा कसा आहे, कोणत्या दिशेला आहे, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका।